ग्रामीण भागानंतर आता मुंबईतील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे। तर इंधन उपलब्ध नाहीये अशी माहिती मिळते। वडाळा, दादर, परेल आणि सायन या परिसरामध्ये काही पेट्रोल पंप असे आहेत जिथे इंधन संपल्याचं चित्र आपल्याला दिसतंय आणि यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर अनेकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागते। तर ग्रामीण भागात आतापर्यंत हे चित्र दिसत होतं। बुलढाणा, वाशिम, कोकण, गुजरात बॉर्डरवर सुद्धा पेट्रोल संपल्याचं चित्र होतं। वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला दिसत होत्या। मात्र आता मुंबईत सुद्धा, शहरात सुद्धा पेट्रोल संपल्याचं दिसतंय। पेट्रोल डिझेल देतं का डिझेल अशी म्हणण्याची वेळ आता मुंबईकरांवर आलेली पाहायला मिळते। कारण मुंबई शहरामधले वडाळा असेल, सायन असेल, दादर असेल, परळ असेल अशा विविध भागांमधील जे पेट्रोल आणि डिझेलचे पंप आहेत तेच बंद असलेले पाहायला मिळतात। सध्या माझ्या पाठीमागे जर हा पेट्रोल पंप पाहिला तर तो सकाळपासूनच बंद आहे। मुंबई शहरातले 6 ते 7 ठिकाणचे पेट्रोल पंप आता बंद आहेत आणि आपण हे कर्मचारी देखील पाहतोय। इतर दिवशी नेहमीच धावपळ असते, मात्र आज सर्वच कर्मचारी हे शांततेत बसलेले पाहायला मिळतात। कारण डिझेल आणि पेट्रोलच नाहीये। एकीकडे जर आपण पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वाढताना पाहायला मिळतात आणि ह्या दरवाढीचा फटका वाहन चालकांना देखील बसत होता। मात्र आज इंधनाचा जो पुरवठा आहे तो तुटवडा भासत असल्यामुळे आज जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये देखील याची चणचण भासत असलेली पाहायला मिळते आणि जे वाहन चालक आहेत ते इथे डिझेल पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत। मात्र डिझेल पेट्रोल मिळत नसल्यामुळे नाराजगी व्यक्त करत पुन्हा माघारी फिरत आहेत। आता जर डिझेल आणि पेट्रोल मिळालं नाही तर करायचं काय असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे। त्यामुळे मुंबई शहरातले जे वाहन चालक आहेत ते आता नाराजगी व्यक्त करतायत। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।